नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्ह्याअंतर्गत जे काही तलाठीची पदे आहेत त्या पदांची नियुक्ती संदर्भात या ठिकाणी अपडेट आलेली आहे। जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया सुरू। आजच्या लोकसत्ता पेपरच्या कटआउटमध्ये या ठिकाणी ही अपडेट पाहायला भेटलेली आहे। पहा काय सांगण्यात आलेलं आहे या अपडेटमध्ये। तलाठी भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांच्या भरती प्रक्रियेबाबत महाराष्ट्र प्रशासन प्राधिकरण तसेच पेसा कायद्याअंतर्गत असलेल्या पदांबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल असल्याने आणि माजी सैनिक समांतर आरक्षण प्रवर्गातील पदे वगळता इतर पदे नियमानुसार भरण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी काय अपडेट आहे ते म्हणजे जे काही पेसा क्षेत्र आहे ते पेसा क्षेत्रातील पदे वगळता माजी सैनिकची पदे देखील या ठिकाणी वगळून सर्वसाधारण जे काही पदे आहेत ते सर्व पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। त्याची प्रक्रिया या ठिकाणी जिल्ह्यामध्ये राबविण्यात आलेली आहे। त्यानुसार जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रियेतील 385 जागांपैकी 315 जागा या बिगर पेसा क्षेत्रातील असून संबंधित पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यास सुरुवात झालेली आहे। गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांची अंशकालीन तसेच प्रकल्पग्रस्त, दिव्यांग, भूकंपग्रस्त, खेळाडू आदी प्रवर्गातील संबंधित उमेदवारांच्या कागदपत्र तपासणी पात्र आहेत किंवा कसे याबाबतचे संबंधित विभागाला पडताळणी करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, पहा जिल्ह्यातील पेसा अंतर्गत जे काही क्षेत्र आहेत ते क्षेत्र वगळता आणि बिगर पेसा क्षेत्रातील माजी सैनिकची पदे वगळता इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। ओके, जे काही माजी सैनिकांची पदे आहेत व पेसा क्षेत्रातील बिगर पेसा क्षेत्रातील जे काही पदे आहेत ती पदे वगळून उर्वरित जी काही पदे आहेत त्या पदांकरिता या ठिकाणी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे। त्यांना जॉईनिंग किंवा जे काही डॉक्युमेंट अपूर्ण आहेत त्या संदर्भात त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत। राज्य शासनाच्या कार्यासन अधिकारी शीतल माने यांनी तलाठी भरती परीक्षेतील गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू करावी असे आदेश जे आहेत या ठिकाणी प्रसिद्ध केलेले आहे। त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचं तलाठी जॉईनिंग संदर्भाची या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत या ठिकाणी अपडेट येत आहेत। ओके, सो जर तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट्स बॉक्सद्वारे नक्की कमेंट्स करून सांगायचे आहेत। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तलाठी भरती संदर्भाची। जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लगेच लाईक करायचं आहे। आपल्या चॅनलला नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करायचे आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।